मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे, 29 तारीख. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जंगलामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी औषधी जी वनस्पती आपण घेऊन जाणार आहेत ही चांगल्या दिवशी आणि आज गुरुपौर्णिमा ही घेऊन आपण गेल्यानंतर मित्रांनो ही चांगला दिवस शोधूनच ही घेऊन जावं लागते. त्यामुळे ज्या वनस्पती आपण घेऊन जातो त्यांचा चांगला फायदा होतोय, आपल्याला ते लागू होतात. तर मित्रांनो आपण आमच्या या वाघोबाच्या बनामध्ये आलो. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय, हे आमचं वाघोबाचं बन आहे. या ठिकाणी हे देव आहे. तर मित्रांनो बरेच जण अंधश्रद्धा म्हणतात की हे असं होत नाही, पण मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही पुरातन काळापासून जे पूर्वज आहेत ते वापरत आलेले आहेत. तर मित्रांनो ही वनस्पती जर आपण मनामध्ये चांगल्या जर भावना ठेवल्या आणि चांगल्या कामासाठी जर वापरलं केलं त्यांचा, तर ही 100% वनस्पती आपल्या फायद्याच्या असतात आणि फायदा होतो त्यांचा. तर आपण मनामध्ये चांगल्या भावना ठेवल्या, त्यांच्यावरती जर विश्वास ठेवून जर त्या वनस्पती आपण जर घरामध्ये ठेवून पूजा केली तर त्याचा 100% फायदा होतो. तर मित्रांनो आज आपण या वाघोबाच्या बनामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी आपल्या दोन्ही वस्तू आहेत, मी तुम्हाला दाखवतो. पौर्णिमा असल्यामुळं ही जी वनस्पती ही आपण घ्यायला आलेलो आहे. तर या ठिकाणी आमचं देवस्थानसुद्धा आहे, याला म्हणतात वाघोबा. हा वाघोबाचा बन आहे आणि ह्या वाघोबाच्या बनामध्ये आपण आलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी वनस्पती गुरुपौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो आज आपण वनस्पती काढायला आलो आहे. कारण हे वनस्पती जे आहेत हे वनस्पती दिवस चांगला बघून काढल्यानंतर हे वनस्पती लाभदायक ठरतात आणि ते काम करतात. तर मित्रांनो हे अंधश्रद्धा नाही मित्रांनो. जर तुम्ही मनापासून जर कोणतीच गोष्ट जर मनापासून मनामध्ये जर चांगल्या भावनेने इच्छा धरून जर आपण ह्या वस्तूंची किंवा मनात असलेल्या ह्या भावना जर व्यक्त केल्या तर त्या 100% पूर्ण होतात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा, हे हातजोडी पायजोडीची ही वनस्पती या ठिकाणी. तर आज गुरुपौर्णिमे आज आपण तिची पूजा करून ती घेऊन जाणार आहे. तर ही जी वनस्पती आहे मित्रांनो ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जंगलामध्ये आहेत आणि हे 100% असे काम असतात. हे या ठिकाणी आमच्या हा वाघोबाचा बन आहे. आता आपण पाहतो या ठिकाणी आलेलो आहे. तर हे बघा मित्रांनो हे आहे हातजोडी पायजोडी. कारण यांना आमंत्रण केल्याशिवाय मित्रांनो ही वनस्पती घेऊन जाऊ शकत नाही आपण. आणि या ठिकाणी आता आपण ही वनस्पती पाहतोय. आता ही जी वनस्पती आहे हिला आमंत्रित कर आधी हिची पूजा करून आणि मग तिला घेऊन जायचं असते. तर आपण ही जी वनस्पती ना हिची पूजा करणार. कारण अजून जे पूर्वज होते ना मित्रांनो त्यांचे हे पहिल्यापासून त्यांचं हे जे आहे वनस्पतींची पूजा करणे किंवा ती कधी लागू होती. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे त्या गोष्टी आपण करतोय. तर त्यांची पूजा करून आपण त्यांना या ठिकाणून घेऊन जाणार इथं. कारण आज गुरुपौर्णिमा आहे. आज बुधवार आहे. आज ही गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आज आहे आपण ती घेऊन जाणार आहेत. तर मित्रांनो हे बघा आपण हळद कुंकू आणलेले आणि हे हळद कुंकू टाकून आपण या ठिकाणी त्यांना घेऊन जाणार आहेत. ही वनस्पती जी आहे ही हळद कुंकू लावून आपण त्यांना घेऊन जातोय. कारण हे जे हळद कुंकू त्याची पूजा ही आपण त्याची पूजा करूनच आपण त्यांना घेऊन जातोय. ते बघा मित्रांनो आपण पूजा केलेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण ही वनस्पती घेऊन जातोय. हे आहे हातजोडी पायजोडी आणि त्या तिकडे समोर जो आपल्याला दिसतोय तो आहे त्या ठिकाणी पांढरीचं झाड. आणि त्या पांढरी झाडाची सुद्धा आपण या ठिकाणी उत्तर दिशेच्या काठ्या घेऊन जाणार इथं. आणि आपण देवाला सुद्धा या ठिकाणी अगरबत्ती लावतोय. तर मित्रांनो जी वनस्पती आपण घेतोय हे बघा, ही जी वनस्पती आपण घेतोय ह्या वनस्पतींनी
आपण जे लोखंड असेल कोणतंच धातू वापरायचा नाही, कारण पूजा केल्यानंतर त्या धातूचा वापर करायचा नाही. आपण एखादी लाकूड घेऊन तिला खणायचा. हा आपण लोखंडाचा कोणतीच वस्तू वापरायची नाही ही वनस्पती खणताना. आता आपण हिला पूर्ण हातानेच काढलेले. हे आहे हातजोडी पायजोडी. हे बघा, आजचा दिवस मुहूर्त चांगला असल्यामुळे मित्रांनो आपण रानामध्ये आलो आणि वनस्पती रानातून मुहूर्तावरतीच घेऊन गेलेलं चांगलं असते, ते लाभदायक ठरते. तर हे बघा, हे आपण पूजा केलेले, हे आपण काढलेले मित्रांनो, हे आहे हातजोडी पायजोडी. दोन प्रकार असतात, एक नर आणि एक मादी. जी लहान लहान असते ती मादी आणि जो मोठा असतो तो नर असतोय. हे बघा, आता ही मादीचा प्रकार आहे आणि जो मोठा आहे हा नर आहे. तर हे दोन आपण गोष्टी काढल्यात. आता या ठिकाणी हे बघा, हे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तो पांढरीचं झाड. हे बघा, हे मोठं पांढरे झाड आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळं आपण उत्तर दिशेची काठी याची घेतलेली आहे मित्रांनो. हे बघा, हे काढलेले आहे खाली आपण. हे बघा, हे उत्तर दिशेच्या काठ्या काढलेल्या आहेत त्याच्या पांढरीच्या झाडाच्या. तर मित्रांनो, काही जण मित्र म्हणतात की लागू होत नाही, पण मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण जर मनापासून त्यांची जर पूजा केली, ती जर ठेवलं तर मग 100% त्याचा. पण आपल्या मनामध्ये जर आपण अशा गोष्टी हे जर केल्या की होणार नाही किंवा होतंय की नाही, फसवलं का काय, तर मित्रांनो एक चित्त, एक मनाचा एक निर्धार करून ती गोष्ट ठेवावी लागते, तेव्हा ते लागू होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या दोन वनस्पती आहेत, पांढरी काठी आणि हातजोडी, हे बघा, ही जी पांढरीची काठी, हे बघा, ही पांढरीची काठी आहे हे झाड, आणि हे हातजोडी वनस्पती, हिला आपल्या घरामध्ये जर महिलांना जर अडचण आली तर त्या गोष्टीपासून जपावं लागतं, तरच ते काम करतात. त्यांना जर आपल्या घरामध्ये आपल्या महिलांना जर अडचण आली असेल तर ती हात जर स्पर्श जर झाला आपल्या महिलांचा या वस्तूला, तर ती वस्तू काम करत नाही. ही मेन गोष्ट आहे मित्रांनो. तर आपण आज या गुरुपौर्णिमे दिवशी ह्या दोन वस्तू आपण काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर देणार आहे, त्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. तर हे बघा मित्रांनो, या आमचं जे वाघोबाचा जे हा बन आहे, या बनामध्ये या देवा ठिकाणीच आपण ह्या वनस्पती काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण आशा करतोय की हे जे वनस्पतीपासून प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि मनापासून त्यांची चांगलं काम झालं पाहिजे. वाईट गोष्टीवरती ह्या वस्तू वापरायचं नाही कोणी. तर चांगल्या कामासाठी वापरल्या तर मित्रांनो नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल, कारण आमच्या या देवाच्या बनामधले ह्या वस्तू मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवल्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी. हे पांढरीची काठी, ही बघा, ही पांढरीची काठी आणि ही हातजोडी पायजोडी. तर आमच्या या वाघोबाच्या बनामध्ये ह्या दोन वस्तू आपल्याला या ठिकाणी आज भेटल्यात आणि ह्या या ठिकाणी आपण काढलेल्यात.